पाणी नाही यायला उन्हाळ्यात. ईडलिंबूचे. आजी हे काय आहे? ईडलिंबू आहे, ईडलिंबू. लिंबूचं झाड आहे का? हम्म. हे खातात का लिंबू? अगं हे लय गुणकारी आहे मुळ्या झाला. असं आहे का? मग लिंबूचं मुळे त्याला चालतं का ते? चालतं. हे गुणकारी औषध आहे. ईडलिंबू. आम्हाला माहीतच नाही झाड कशाचं आहे. ईडलिंबू आहे, ईडलिंबू. जुन्या लोकांना कसं माहिती असते काय आहे, कशासाठी उपयोगी निघत नाही येतं. म्हणते तो त्याला. बहुतेक छोटे असेल म्हणून नसेल निघत. पाणी पाहिजे, पाणी. त्याचं नीट नको घुसू. एक दोन असे मोठ्याला झाले का तोडून न्यायचे. काही झाड लय मोठं नाही. रस ताई निघत नसेल याला. बिना चप्पलचं नको. आई हे कशासाठी चालतं झाड? हे झाडाचा पाला आहे ना, हे तो वाढायचा असा, हां धुवायचा, हां मिक्सरमधून काढायचा, बारीक फिरून घ्यायचा आणि गाळून रस प्यायचा. हे काय कॅन्सरला चालतो. याने काय कॅन्सर आहे ना, डॉक्टरपेक्षाही 50% 100% पावरचा आहे. नित्यनेमाने आमुष्या पोटी पेणे. हां एक कपभर रस प्याला ना लय भारी आहे हे. हां ना. हा, हे असं फुल, ह्या फुलाचा उपयोग काही? फुलं नाही, असे बी येतं त्याला, काळं बी. ते बी सुद्धा चालतं खायला. रक्त शुद्ध होतं याने. काळं बी? हा, हे असं काळं बी. हे असं, हे असं काळं बी. ते खायचं रक्त शुद्ध होतं. हा, छान म्हणजे लागतं. रक्तशुद्धीसाठी, कॅन्सरसाठी चांगलं आहे. मग आयुर्वेदिक औषध खूप गुणकारी आहे. मिळत नाही जास्त हा ना. झाडं. हे असे कुठं पण येत नाही, मेन ठिकाणीच येते. इथं आले आमच्या बिल्डिंगच्या तिथं. पण ते सुद्धा आहे. आमच्या बी वावरी मागं मस्त होते, पण आम्ही बुलडोजर लावून काढून टाकली. त्याच्यामुळे आतमध्ये यायला लागल्या ना वाड्या. ठीक आहे ठीक आहे, बरं झालं हा उपयोग तू सांगितला. म्हणजे शेतकरी लोकांना पटकन जवळपास होईल आणि याचा गुण सगळ्या गावाने असतं. उशिरा येतो पण आहे गुण. ते लांब मुळक्या पाण्याचं काय झाड आहे.